ताई म्हणले आता गेल्या वेळेस म्हणले भाजपची पीटी मी वंचित. ताई तुझा भाऊ म्हणून मी सांगतो, तुझा भाऊ म्हणून मी सांगतो, कोणी निरोप देणार असेल तर जाऊन द्या, नाही तर फोन लावून द्या. ताई मी भाऊ म्हणून सांगतोय, तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते. कोण होते? पट्ट्यावाले होते. पट्ट्यावाले तुकाराम सकाराम हजार आहे, नामदेव इब्राहिमभाई हजार आहे, असे तुझे वडील म्हणत होते. ताई कोर्टासमोर तू कुठल्या पोळीतली आहे, कुठल्या वंशातली आहे मी बोलणार नाही ताई, कारण भारतीय संविधानात तुला अधिकार दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला असतं तर ताई तर 5 वर्ष काताडे काढायची पाहिजे जनावराला, मेलेल्या जनावराचे काताडे काढायची पाळी तुझी आली असती ताई. फक्त बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे, संविधान लिहिलं, पट्ट्यावाला खासदार झाला, राज्यपाल झाला, आणि ताई तू आमदार पण झाले ग. थोडी जाणीव ठेव ना सोन्या, बाबड्या जाणीव ठेव. त्या घराचे लय उपकार आहेत, लय उपकार आहेत. 4थी पिढी आहे, उन्हात फिरती आहे. सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं का तर नको म्हणले, मोर्चा झाल्यावर जेवण करू हे लागतं, हे लागतं. हे कुणाच्या नशिबी नाही, कुणाला येत नाही. त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय, नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते, कारण तुम्ही काताडे काढीत होते. बाबासाहेबांना राजकारण मिळालं, बाबासाहेब जन्माला आले नसतं, संविधान नसतं आलं तर तुमची काय अवस्था झाली असती. म्हणून मी कोलाड्याचं पोरग, नाचवणीचं पोरग या घरासोबत एकनिष्ठ राहतोय. हे नाही या ठिकाणी, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. लढाईला